आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IFB टॉप लोड वॉशिंग मशीनचा डेमो। आपण पूर्ण प्रोग्राम पाहणार आहोत। त्याचे कसे आपल्याला ऑपरेटिंग करायचे आहे मशीन। डोर इथून ओपन केलं। ओपन केल्यानंतर आपल्याला एक एक कपडा टाकायचा। कॉइन, पिन, मेटलच्या वस्तू वगैरे सगळं आपल्याला ते चेक करून टाकायचं आहे। कपड्यामध्ये काही गेलं नाही पाहिजे। कपडे जास्तीत जास्त इथपर्यंत भरायचे, कमीत कमी ते निम्म्यापर्यंत भरायची। हा रिन डिटर्जंट ट्रे इथून ओपन केला। त्याच्यानंतर आपल्याला ह्या ट्रेमध्ये लिक्विड वापरायचं आहे आणि आपण पावडर वापरत असाल तर तो ट्रे साईडला काढून ठेवायचा। पावडर आपल्याला इथं टाकायची आहे। त्याच्यानंतर हा आपण इथं ठेवला लिक्विड यूज करण्यासाठीचा। हा बंद केला रिन डिटर्जंट ट्रे। डोअर पण आपण बंद केलं। त्याच्यानंतर आपल्याला प्रोग्राम पाहिजे आहेत। आता मशीनचं पॉवर बटन इथून आपण ऑन केलं। ऑन केल्यानंतर हे प्रोग्रामचं बटन आहे। पहिला आपण घेतला आहे मिक्स डेली, दररोज वापरण्यासाठी मिक्स। कोणत्याही प्रकारचे कपडे असू दे आपले मिक्समध्ये येतील। त्याच्यानंतर कॉटनचा घेतला। कॉटनचे बेडशीट, ब्लँकेट, हेवी लोड तो आपला कॉटनमध्ये येणार आहे। त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश आहे। कमी मळलेले कपडे असतील, दररोजचे कपडे मिक्स, तर ते आपल्याला एक्सप्रेस वॉशमध्ये घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर सिंथेटिक घेतला। स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर तिथे येतील। त्याच्यानंतर डेलिकेट साड्या असतील, वर काम केलेलं नाजूक कपडे आपल्याला तिथे येणार आहेत। बल्की पडदे, कर्टन्स, कवर्स वगैरे असतील तर ते बल्कीमध्ये येतील। त्याच्यानंतर आपण ऑन केली मशीन। ऑन केल्यानंतर मिक्स डेलीवरती आलं ते मिक्स कपडे कोणत्याही प्रकारचे स्टार्ट केल्यानंतर ते स्टार्ट होऊन जाईल मिक्स डेलीवरती। पण आपल्याला एक्स्ट्रा ऑप्शन घ्यायचे आहेत। सोक घ्यायचं आहे तर सोक आपण तिथं टायमिंग आलं 20 मिनटं 30 मिनटापर्यंत ते आपण सोक आपण बादलीत कसे भिजायला ठेवतो तसे मशीनमध्ये आपण भिजायला ठेवू शकतो। त्याच्यानंतर वॉश आपण 15 मिनटं 20 मिनटापर्यंत आपण वॉश पण वाढवू शकतो। त्याच्यानंतर वॉटर लेवल घेतला आपण 1-2 असं आपण 10 पर्यंत वॉटर लेवल आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो। त्याच्यानंतर रिन्सचं बटन आहे, ते आपण पाणी आपल्याला एक वेळ जास्त घ्यायचं आहे तसं आपण 5 वेळापर्यंत पाणी पण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, एक्स्ट्रा घेऊ शकतो। त्याच्यानंतर इथं स्पिनचं बटन दिलेलं आहे। मशीन आपण ऑन ऑफ केली। ऑन केल्यानंतर स्पिनचं बटन दाबलं आणि आपण डायरेक्ट स्टार्ट केलं। स्टार्ट केल्यानंतर 12 मिनटासाठी ते डायरेक्ट स्पिन होईल। बाहेर कपडे धुतलेले आहेत, आपण फक्त ड्राय करायचे, सुकवायचे तर ते स्पिनमध्ये येतील। त्याच्यानंतर हा डिले दिलेला आहे। डिले आपण 2 तास 3 तास असं 5 तासापर्यंत घेतलं आणि इथून मशीन आपण स्टार्ट केली। आता स्टार्ट केल्यानंतर 5 तासाचा तो डिले लागून जाईल। तिथं डिलेची लाईट लागली। 5 तासानंतर आपली मशीन ते स्टार्ट होईल, ते पॉज होऊन जातं तोपर्यंत 5 तासानंतर चालू होतं। आता डिलेचं बटन आपण दाबून धरलं ते टप क्लीन ॲक्टिव्ह होईल। आपल्याला 2 महिन्यातून एकदा टप क्लीन करायचं आहे। याच्यामध्ये डोअर उघडून पावडर टाकायची आहे टप क्लीनची आणि पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे स्टार्ट करायचं आहे। 1 तास 44 मिनटासाठी ते मशीन पूर्ण आपले क्लीन होऊन जाईल। बॅक्टेरिया असतील, आपले क्षार वगैरे असतील तर ते पूर्ण क्लीन होऊन जाईल। इथं आता एअर ड्राय आपण ओपन करतोय। स्पिनचं बटन दाबून धरलं 3 सेकंद, 2 तासासाठी ते एअर ड्राय होईल। म्हणजे मशीन आपण बंद ठेवणार आहे 1 महिन्यासाठी, तर आपण एअर ड्राय करून पूर्ण पाणी आतमधलं आपण काढू शकतो किंवा आपण कपडे पण ते ड्राय करू शकतो। त्याच्यानंतर रिन्सचं बटन आपण दाबून धरल्यानंतर इथं चाइल्ड लॉक ओपन झालं। मग दुसरे कोणतेही बटन आपल्याला प्रेस होत नाही। लहान मुलं वगैरे असतील, बटन दाबत असतील मशीनचे तर आपण चाइल्ड लॉक होतो, ते पूर्ण डिस्प्ले आपण लॉक होऊन जातो। तर मशीनचे बटन कोणतेही आपले ऑपरेट होत नाहीत। त्याच्यानंतर आता इथून आपण मशीन ऑन केली। डोअर उघडलं। डोअर उघडल्यानंतर आपल्याला पिन, कॉइन वगैरे सगळं चेक करून टाकायचं। कपडे टाकून झाली। रिन डिटर्जंट ट्रे उघडला, तिथं आपण लिक्विड टाकलं। लिक्विड टाकून झाल्यानंतर हे मशीनचं डोअर आपण बंद केलं। बंद केल्यानंतर इथून आपण मशीन ऑन केली। ऑन केल्यानंतर मिक्स डेली, दररोजची मिक्स, जास्त कपडे मळलेले असतील तर, आणि त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश, कमी मळलेले कपडे असतील दररोजची मिक्स, तर काही चेंजेस करायचं असेल तर ते आपण इथून करून घ्यायचं आणि इथून मशीन आपली स्टार्ट होईल। स्टार्ट झाल्यानंतर कपडे आपले ते धुवून पूर्ण क्लीन होतील। त्याच्यानंतर इथं आपल्याला एक फिल्टर दिलेला आहे, तो आपल्याला 1 महिन्यातून क्लीन करायचा आहे। त्याच्यामध्ये धागे, दोरे वगैरे, कॉइन, पिन वगैरे काही जरी गेलं तर त्याच्यामध्ये ते अडकणार आहे, तर 1 महिन्यातून आपल्याला तो क्लीन करायचा आहे। इथं आपण असा मॅच केला। मॅच केल्यानंतर इथं असा तो लागून जाईल। तो 1 महिन्यातून आपल्याला तो क्लीन करून घ्यायचा आहे। धागे, दोरे वगैरे ते काढून घ्यायचे आहेत।